आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी आज पदभार घेतला। यापूर्वी ते मालेगाव या वादग्रस्त उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक होते। मावळते पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची राज्याच्या सायबर सुरक्षा विभागात बदली झाली आहे। त्यांनी 4 फेब्रुवारी 2024 रोजी जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता। नवीन पोलीस अधीक्षक श्री संधू यांची आज SP कार्यालयात दमदार एंट्री झाली। त्यांच्या स्वागतासाठी जालन्याच्या 4ही उपविभागातील पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, परतूर रामेश्वर रेंगे, अंबड डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, भोकरदन रमेश कटकेकर यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि इतरही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। पोलीस अधीक्षक कार्यालयात संधू यांची एंट्री झाल्याबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालयात संधू यांची दमदार एंट्री झाली। त्यानंतर त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासोबत सुमारे 40 मिनिट चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला। पत्रकारांच्याही भेटी झाल्या। काय करायचे होते, काय राहिले याबद्दल मावळते पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मनमोकळ्या गप्पाही मारल्या। दरम्यान जी राहिलेली कामे आहेत ती नूतन पोलीस अधीक्षक संधू हे पूर्ण करतील अशी खात्रीही त्यांनी दिली। आज 3 मे 2026 ला जालना पोलीस अधीक्षकची जी पोस्ट आहे ते क्लेम केली आहे। मी मालेगाववरून आलेलो आहे आणि जालनाच्या लोकांना प्रोफेशनल पोलिसिंग देण्यासाठी जे काय मी प्रयत्न करू शकता मी करणार आहे। तरुण तडफदार आणि पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकांच्या खुर्चीत बसलेल्या संधूंची आज जरी दमदार एंट्री झाली असली तरी काम कसे असणार आहे ते उद्यापासून आपल्याला पाहायलाच मिळेल। दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना।